Subscribe now and press the bell icon. Never miss an update from All-in-One for VI, this YouTube channel. If you like this video, share your friends and family. Write your feedback in comment box. नमस्कार मित्र, मी महादेव गुरव. इंग्रजी पाठ क्रमांक 7 आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. आज दिनांक 10 जानेवारी 2020. गुड मॉर्निंग. दिस इज महादेव गुरव. इंग्लिश लेसन नंबर 7. टुडे Sunday, the 10th January 2020. मित्रो, 7व्या पाठाचा अभ्यास करण्यापूर्वी मला हे सांगणं आवश्यक आहे की आज 10 जानेवारी नव्या वर्षातला 10वा दिवस. त्यामुळे वर्ष 2021 सुरू होऊन 9 दिवस गेलेले आहेत. म्हणजेच आपण नव्या वर्षात पदार्पण केलेलं आहे आणि त्यानिमित्ताने नव्या वर्षाच्या आपणा सर्वांना शुभेच्छा. अर्थातच 2021 हे नवं वर्ष आपल्या सर्वांना सुखसमृद्धीचे चांगले जावो हीच शुभेच्छा. फ्रेंड्स, टुडे द 10th January, it means the 10th day of January month, and January, which is the first month of every year according to English calendar. So of course we are in today 2021 year, new year. So I wish all of you happy and prosperous new year. The year 21 should be well and good for you. So take the note of it accordingly. तर नमस्कार. आता आपण 7व्या पाठाला सुरुवात करूया. मागील 6व्या पाठात आपण कविता शिकलो होतो. So friends, in last 6th lesson we had studied about a poem. As I have told you, our lessons are English language pronunciations and spellings. तुम्हाला माहिती आहे की आपले हे पाठ इंग्रजी भाषा, उच्चार आणि अक्षर जुळणी ही सुरू आहे आणि म्हणून आपण कविता सुरू केलेल्या होत्या. कविता सोप्या आणि साध्या तुमच्यासाठी आहेत, ज्याचा उपयोग तुम्हाला उच्चार आणि अक्षर जुळणी म्हणजे स्पेलिंगसाठी व्हावा असा माझा प्रयत्न आहे. आणि म्हणून मी ती कविता तुमची घेतलेली होती आणि त्याच अनुषंगाने आता काही दिवस चालणार आहे. तर लक्षात घ्या. एकदा मी परत जरा आधी सुरुवातीला मुळाक्षर अल्फाबेट म्हणून दाखवतो, ते तुम्ही काळजीपूर्वक ऐका. ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ. तुमच्या लक्षात आलंच असेल की हे मुळाक्षर जाणीवपूर्वक मी बोलून दाखवतो याच्यासाठी की हे तुमचे उच्चार त्याचप्रमाणे आले पाहिजेत. वेडेवाकडे येता कामा नये, म्हणजे अस्पष्ट उच्चार होता कामा नयेत, आणि म्हणून मी ते घेत असतो. आता सो फ्रेंड्स, आय पर्पजली take again and again the alphabets because
You must learn the pronunciations as I do. So take care of it and bear it in mind that you have to pronounce properly. ठीक आहे. आता मागे मी तुमची एक कविता घेऊन झाली. आता दुसरी आज एक साधी आणखीन कविता. पुसी कॅट where had you been? I had been to London to look at the Queen. Pussy cat, what did you do there? I frightened the little mouse under the chair. आता ही कविता आहे. याचा साधारण अर्थ मी सांगतो की जो तुम्हाला, आणि स्पेलिंग महत्त्वाच्या सांगतो, त्या लक्षात राहिल्या पाहिजेत आणि उच्चार महत्त्वाचा आहे. पुसी कॅट म्हणजे पुसी, PUSSY, पुसी म्हणजे पण मांजरच, कॅट म्हणजे मांजर. तर बहुतेक आपण असं पुसी कॅट म्हणजे मनी माऊ आपण म्हणतो ना, लहान मुलं म्हणतात मनी माऊ मांजरीला, त्या अर्थाने मी बहुतेक घेतो की ते आपण तसं गृहीत धरूया. पुसी कॅट वेअर हॅड यू बीन. वेअर म्हणजे कुठे, WHERE. हॅड यू म्हणजे होतीस, असं HAD हॅड. तर असं विचारलेलं आहे की मनी माऊ तू कुठे होतीस. मनी माऊ उत्तर देते, आय हॅड बीन टू लंडन टू लुक ॲट द क्वीन. आता लंडनला कोण असते, तर विक्टोरिया, म्हणजे लंडनला विक्टोरिया राणी होती ना, आणि मग त्या काळात ती झालेली कविता. आय हॅड बीन टू लंडन टू लुक ॲट द क्वीन. क्वीन म्हणजे राणी, QUEEN, क्वीन म्हणजे राणी किंवा घरंदाज स्त्री. तर मी लंडनला होते राणीला भेटायला, बघायला, लुक ॲट द, राणीकडे बघायला मी लंडनला होते, राणीला पाहायला लंडनला होते. पुसी कॅट व्हॉट डिड यू डू देअर. म्हणे माऊ तू तिथे काय केलंस. व्हॉट डिड यू डू देअर. आय फ्रायटन्ड, FRIGHTEN, टू फ्रायटन म्हणजे घाबरवणे, आणि त्याला पास्ट टेन्स झाले फ्रायटन्ड. आय फ्रायटन्ड द लिटिल माऊस, लिटिल LITTLE, लिटिल म्हणजे लहान, लिटिल माऊस अंडर द चेअर. अंडर द चेअर, UNDER, अंडर म्हणजे खाली, आणि चेअर CHAIR, चेअर म्हणजे खुर्ची, म्हणजे खुर्चीखाली असलेल्या उंदराला मी घाबरवलं, असं 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 तिचं म्हणणं आहे. आय फ्रायटन द लिटल माऊस अंडर द चेअर, म्हणजे अशा पद्धतीने मी तिथे जाऊन काय केलं हे तिने सांगितलेलं आहे. तर थोडक्यात ही कविता फक्त तुम्हाला येतेच आहे ती, तर चांगली पाठ करा, म्हणजे तुमच्या जिभेला वळण लागलं पाहिजे आणि चांगले उच्चार तुमचे जसे मी केलेले आहेत तसे तुम्हाला करता आले पाहिजेत, हे त्यातलं महत्त्वाचं आहे. आता पुन्हा एकदा एक रिव्हिजन म्हणून मी तुम्हाला 1 ते 20 आकडे स्पेलिंगसहित म्हणून दाखवतो, आणि तेही तुम्ही लक्षात घ्या, त्यांचे उच्चार लक्षात घ्या. 1 ONE, 2 TWO, 3 THREE, 3 FOUR, 4 FIVE, 5 SIX, 6 SEVEN, 7 EIGHT, 8 NINE, 9 TEN, 10 ELEVEN, 11 TWELVE, 12 THIRTEEN, 13 FOURTEEN, 14 FIFTEEN, 15 SIXTEEN, 16 SEVENTEEN, 17 EIGHTEEN, 18 NINETEEN, 19 TWENTY, 20. म्हणजे अशा प्रकारे हे 20 आकडे झालेले आहेत. अर्थात मग बाकी 21 ते 30, 41 ते 40 हे पुढचे 1 हे लक्षातच. आता फक्त 20 झालं. 30 THIRTY, 30 40 FORTY, 40 50 FIFTY, 50 60 SIXTY, 60 70 SEVENTY, 70 80 EIGHTY, 80 90 NINETY, 90
100 HUNDRED 100 म्हणजे 100. तेव्हा हे सगळं तुम्ही लक्षात घ्या आणि ते व्यवस्थित आपल्या मनात चांगलं ठसून घ्या की जे तुम्हाला चांगलं बोलता आलं पाहिजे, चांगले उच्चार आले पाहिजेत. तर ठीक आहे, आता मी पुढील रविवारी नव्या पाठासहित भेटीन. तत्पूर्वी तुम्हाला शनिवारी यातून होमवर्क मी तुम्हाला शुक्रवारी संध्याकाळी देईन तुमच्या वोकॅब्युलरी सेशनमध्ये, आणि त्यावेळेस तुम्ही सॅटर्डेचा होमवर्क करायचा आहे. अर्थात आता काही नावं मी जी घेईन त्यांनी तो होमवर्क करायचा आहे, ज्यांना करायचं आहे त्यांनी करा. पण काही नावं आता मी वगळणार आहे, कारण असं लक्षात आलं आहे की ते होमवर्क करण्यात, गृहपाठ करण्यात तेवढी उत्सुक नसतात, कारण 2 ते 3 वेळा नावं घेऊन झाली पण त्यांनी तो गृहपाठ केलेला नाही आहे. तेव्हा आता मी ठराविकच नावं घेईन आणि त्यांनी तो करायचा आहे, आणि त्यातूनही जो करणार नाही त्याची हळूहळू त्याची नावं त्याची कमी घेतली जातील. तर ठीक आहे, आता तोपर्यंत आपण थांबूया आणि पुढच्या रविवारी भेटूया. धन्यवाद.